शहरातील दिवेघाट तसेच पालखी महामार्ग बायपास परिसरातील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। या भागात मध्यरात्री 100 ते 150 तरुणांनी चांगलीच दहशत माजवली होती। बुलेट आणि इतर दुचाकींचं कर्णकर्कश आवाज करत कोयते हवेत नाचवत तरुणांनी धुमाकूळ घातला। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता या प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर आले असून 40 ते 50 अज्ञात तरुणांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सागर सावता कोरडे यांनी फिर्याद दिली आहे। दिनांक 13 मे रोजी रात्री 11 पासून ते 14 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत सासवड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू होतं। यावेळी दिवेघाट आणि पालखी महामार्ग बायपासवर तक्रारवाडी येथील टोल नाक्यावर मोठ्या संख्येने बुलेट स्वार आणि इतर दुचाकी स्वार जमलेत। सायलेन्सर मधून मोठमोठ्याने आवाज काढून कोयते नाचवत दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या तरुणांना घाबरून अनेकांनी आपली हॉटेल आणि दुकानं बंद केली होती। दरम्यान पोलीस येताच अंधाराचा फायदा घेऊन हे तरुण पसार झाले। याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच 2-3 वेगवेगळ्या लोकेशनवर धुडगूस घालणारे हे तरुण एकच असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे सासवड पोलिसांनी 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे।